बघा हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्हाला सांगितली. ओके, वरती नाही घेता येणार का मला? एक एक मिनिट. ते ऍक्सिलरेशन मध्ये आणून ठेव ना अर्ध चिन्मय, ऍक्सिलरेशन मध्ये आणून ठेव. बघा ऍक्सिलरेशनचं आपण काय सांगत होतो? ऍक्सिलरेशन म्हणजे काय? त्वरण. हा शब्दच आहे ना लोकांना असा काहीतरी वेगळा वाटतो. का वाटतो माहिती नाही. बघा मगाशी तुम्हाला डिफाईन करताना स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना आपल्या, मगाशी डिफाईन करताना वेगाचा दर म्हणजे त्वरण होय असं सांगितलंय. आणि मग व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी याच्यावर कंबाईनला उदाहरण येऊ शकतं. अगदी सोपं उदाहरण. कसं की एखाद्या वस्तूचा अंतिम वेग हा 110 मीटर पर सेकंड स्क्वेअर असा आहे आणि आरंभचा वेग हा 70 मीटर पर सेकंड स्क्वेअर असा आहे. ती वस्तू 40 सेकंदांमध्ये किती ऍक्सिलरेशन दाखवेल? आता इथे आळस नको देऊ नावेत. ती वस्तू 40 सेकंदामध्ये किती ऍक्सिलरेशन दाखवेल? तर इथे तुम्हाला ना दिलेले जे इनपुट्स आहेत ते उदाहरणामध्ये टाकून तुम्हाला उत्तर काढता येईल. आणि एकक सुद्धा विचारतात मॅच द फॉलोइंगला. त्वरणचं एकक विचारलं गेलेलं आहे. त्वरणाचं सीजीएस पद्धतीमध्ये म्हणजे छोटं एकक त्वरणाचं काय आहे? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एसआय पद्धतीतलं एकक काय आहे? म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड मधलं एकक काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोमीटर नाहीये बरं का एसआय मधलं एकक, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर ती एका समान कालावधीमध्ये जर स्वतःची गती समान बदलत असेल, मागे काहीतरी टेकायला घे ना नावेत, काहीतरी टेकायला घ्यायचं ना, तर भिंतीला टेकून बसायचं. टेकून बस, काही नाही होत. तू ड्युटी करणारा माणूस आहे ना, तुला त्रास होऊ शकतो. बघा समान कालावधीमध्ये जर ती वस्तू आपली गती समान पद्धतीनं बदलत असेल तर तिला काय म्हणायचं? समान कालावधीमध्ये गतीमध्ये ती समान बदल करते म्हणून तिचं ऍक्सिलरेशन सुद्धा कसं आहे? सेम. तिचं ऍक्सिलरेशन समान आहे. आता इथे व्हेरी आयएमपी पॉइंट आहे ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ऍक्सिलरेशन हे मायनस, प्लस आणि 0 असू शकतं का? हे सत्यासत्यला येईल. ऍक्सिलरेशन हे निगेटिव्ह असू शकतं का? पॉझिटिव्ह असू शकतं का? आणि 0 असू शकतं का? तर आता बघा की जर त्या वस्तूने आपला वेग वाढवला, वेगाचा दर म्हणतोय ना, चेंज इन व्हेलॉसिटी, वेगाचा दर म्हणतोय. जर ती वस्तू वेग वाढवतीये तर ती कशात आहे? धन त्वरणामध्ये आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, प्लस ऍक्सिलरेशन when the article is increasing its velocity. तर त्वरण कोणते आहे? प्लस आहे. जेव्हा ती कमी करतीये असलेल्या वेगापेक्षा ती आपला वेग काय करते? कमी करते, तेव्हा ती ऋणामध्ये आहे ना देवेश. असलेल्या वेगाचं ती चेंज करत असताना ती कमी करते तेव्हा ती ऋण त्वरणामध्ये आहे. आपण गाडीचंच उदाहरण घेऊयात ना. कधी गाडी 80च्या स्पीडने आहे, कधी ती 100ला जाते तेव्हा ती प्लस मध्ये जाते. 80 पासून ती जर 60ला आली तर ती मायनस मध्ये गेली. आणि ती थांबली किंवा तिच्या वेगामध्ये कोणताही बदल झाला नाही. बघा आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या. 80 80 80 80 अशीच चाललेली आहे ती, तिच्या वेगामध्ये बदलच होत नाहीये. तर तिचं ऍक्सिलरेशन 0 असेल. म्हणजे ऍक्सिलरेशन 0 असू शकतं, प्लस असू शकतं, मायनस पण असू शकतं. आणि ऍक्सिलरेशन हा टॉपिक महत्वाचा आहे. उगाच त्याचा बाऊ करायचा नाही, अगदी सोपा आहे. वेगाचा दर म्हणजे ऍक्सिलरेशन होय, म्हणजे त्वरण होय. वस्तूचा जो स्टार्टिंगचा जो वेग आहे तो काही एंडला नसतो बऱ्यापैकी. गाडीचं उदाहरण जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की आरंभाला जर गाडी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी चाललेली, म्हणजे 10 मीटर पर सेकंडनी चाललेली आहे, किलोमीटर पर आवर म्हणा, ते जास्त सोपं जाईल समजायला. तर ती शेवटाला 10नी नसणार ना, शेवटाला ती 16 असेल, 17 असेल, 4 व्हीलर आहे, खूपच चांगली गाडी आहे तर 100नी असेल, 200नी असेल. नंतर तिचा अंतिम वेग जो आहे ना तो वेग वजा तिचा आरंभ वेग भागिले एकूण कालावधी.
म्हणजे ऍक्सिलरेशन आहे. SI मधलं ऍक्सिलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. CGS मधलं एकक आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हा, आणि ज्या वेळेला ती समान कालावधीमध्ये गतीमध्ये समान बदल करते त्यावेळेला ते त्वरण कसं आहे, एकसमान त्वरण आहे. आणि त्वरण धन पण असतं, त्वरण ऋण पण असू शकतं आणि त्वरण शून्य पण असू शकतं. जेव्हा ती कोणताच बदल करत नाही त्यावेळेला त्वरण शून्य आहे. ज्या वेळेला ती आपल्या वेगामध्ये कोणताही बदल करत नाही त्यावेळेला त्वरण शून्य आहे. समजतंय? बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. आणि त्या स्क्रीनवर त्याचे डिटेल्स पण दिलेले आहेत. युनिट पण आपल्याला विचारलं गेलेलं आहे आणि मी असं सांगते की याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो प्रश्न डोक्यात असू द्याल की आपल्याला याच्यावर मॅथ्सचं गणित म्हणजे या टॉपिक वरचं गणित येऊ शकतं. तर ते जरा डोक्यात असू द्यात. आलं तर उगाचच अवघड म्हणून सोडून देऊ नका. 1 मार्क घ्या. राज्यसेवेला आला तर 2 मार्क घ्या. ठीक आहे? समजतंय? त्वरण समजलं का मला सांगा अगोदर? काढलंच तरी चालेल चिन्मय. तुम्ही लिहून घेताय का? त्वरण समजलं? ओके. हा, आता तुम्हाला समजलंय का म्हणून तुम्ही आपल्या भार्गवनी केलाय थमअप तसा थमअप केला तरी सुद्धा चालेल. समजलंय की नाही समजलं हे मला समजायला पाहिजे ना, त्यामुळे. तर त्वरणवर प्रश्न येऊ शकतो आणि त्वरणाचा मी काल म्हटलं तसं वर्णाशी संबंध लावू नका. मला वाटायचं 6वीला त्वरण आणि वरण याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे वर्णात वेग शोधायचो आम्ही, पण तो कधी दिसत नाही. आणि हॉस्टेलला असाल तर वेगच दिसत नाही बिलकुल. वेग असतं तिथे सगळं. हॉस्टेलचं जेवण म्हटलं तर एक खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की वर्णामध्ये जर पाणबुडे सोडले तर त्यांना सुद्धा डाळ शोधायला खूप वेळ लागेल, असं हे हॉस्टेलच्या मेसचं जेवण असतं. म्हणजे डाळच सापडत नाही इतकं ते पातळ असतं. विनोद समजून घ्यायला शिका बरं का. साहेब होणार आहात ना, तुमच्या समोर बरीच विनोदी माणसं येतात. ठीक आहे. आता आपण आहे ना, तुम्हाला ऍक्सिलरेशन समजलेलं आहे, तुम्हाला स्पीड माहिती आहे, तुम्हाला मोशन माहिती आहे. या बेसिक वर आता आपण ज्या नवीन टॉपिक कडे चाललोय तो आहे लॉज ऑफ मोशन, गतीचे कायदे म्हणजेच गतिविषयक नियम. पण ते गतिविषयक नियम जे आहेत ते त्याच्यामध्ये आपण जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे अगोदर बलाचा. बरं, तुम्ही इनर्शिया हा शब्द कधी ऐकलाय का? बेसिक कन्सेप्ट घेऊयात. इनर्शिया. सुवर्णा मला सांगू शकतेस का तू इनर्शिया म्हणजे काय किंवा जडत्व म्हणजे काय? सुवर्णा, जडत्व सांगू शकते का? उदाहरण देऊ शकते म्हणजे असं सांगता बरं, येतं. सांग उदाहरण दे, सांग. समजा गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व, गाडी जर थांबलेली आहे आणि अचानक जर चालू झाली तर आपल्याला जो धक्का बसतो म्हणजे मागे पुढे आपण जातो, व्हेरी गुड. तर ते जडत्व आहे. बरोबर आहे. असंच बरोबर दिशेचं सांगते. पण आहे. हा हा मग डेफिनेशन करता येईल ना तुला? तुला माहितीये म्हणजे कन्सेप्ट डेफिनेशन करता करण्याचा येईल प्रयत्न. पण ते आता सांगते. आपण आपण माणसं पण जडत्वात असतो की नाही? हो. आपण माणसं पण जडत्वात असतो बघा. आणि आपल्याला आवडत नाही जडत्व सोडायला. म्हणजे बघा ना, तुम्ही टीव्ही समोर बसला असाल आणि आईनं तुम्हाला सांगितलं जा पाणी घेऊन ये, तर इच्छा नसते, काय ग जा ना घे ना. म्हणजे आपल्याला आपली असलेली स्थिती बदलण्याची इच्छा नसते. त्याला म्हणायचं जडत्व. एकदम सोपी व्याख्या. मग जर आपण गतिमान असू तर आपल्याला थांबण्याची इच्छा होत नाही आणि जर आपण थांबलेले असू तर आपल्याला गतिमान होण्याची इच्छा होत नाही. त्याला म्हणायचं जडत्व. आणि जडत्व वैचारिक खूप जास्त डेंजरस असतं बरं का. म्हणजे थॉट्सचं जडत्व येतं का? तर येतं. माणूस जड होऊन जातो. जड. आणि जडत्व एकदा यायला लागलं ना ते 40 नंतर बऱ्यापैकी येतं. काही जणांचं 30 नंतर सुद्धा येतं दुर्दैवाने. पण जडत्व यायला लागलं ना माणसाला काहीच करण्याची इच्छा नाही होत. नुसतं खा प्या, लोळा, मजा करा. आणि हे हे म्हणजे मरणाला लवकर बोलवणं. म्हणजे आपल्या आयुष्याशी संबंधित आहे लॉ ऑफ इनर्शिया. जडत्वाचा नियम आहे आणि जडत्वाच्या नियमावर प्रश्न आलेले आहेत.
म्हणजे आणि जिथे चुकतात ना मुलं, ते उदाहरण तुम्हाला दर बॅचला मी सांगते, ते म्हणजे एकतर गाडी सुरू झाल्यावर पुढे धक्का लागणं. बघा नीट ऐका, आता कोण जागे असेल तेच ऐकत असतील. आणि गाडी थांबल्यावर मागे धक्का लागणं. हा एकटा अशोक आहे का जागा? सौरभ, तुला माहितीये का, तू गाडीत बसलायस कधी लाल डब्यामध्ये, हिरव्या डब्यामध्ये, पुण्याला जाताना, कुठे जाताना? मला सांग, धक्के जे लागतात गाडीमध्ये 2, ते कुठले केव्हा लागतात जरा सांग. पुढे केव्हा तू ढकलला जातोस आणि मागे केव्हा ढकलला जातोस? गाडी चालू होताना मागे लागतो आणि थांबल्यावर पुढे. गाडी चालू असताना जर गाडी थांबली तर तू कुठे ढकलला जातोस? पुढे. व्हेरी गुड. गाडी थांबल्यानंतर, गाडी थांबली, चालू गाडी जर थांबली तर आपण पुढे ढकलले जातो बघा. हा, आणि थांबलेली गाडी जर चालायला लागली तर आपण मागे ढकलले जातो. मग बघा, थांबलेली गाडी, थांबलेली बस चालायला लागल्यावर आपण जे मागे ढकलले जातो ते जे आहे, ती थांबलेली बस चालायला लागली म्हणजे विराम अवस्थेतल्या बसनी आपली अवस्था सोडली. विराम अवस्थेतल्या बसनी चालायला सुरुवात केल्यामुळे आपण कुठे ढकलले गेलोय? मागे. आणि चालणारी बस गती बदलतीये. चालणारी बस म्हणजे जी बस ऑलरेडी रस्त्यावर चालतीये, ती बस ब्रेक लावतीये, त्यावेळेला आपण पुढे ढकलले जातो. म्हणून बरेच झोप लागणाऱ्यांच्या इथे टेंगुळ येतात, पण ती किंमत मोजून सुद्धा ते झोपायला तयार असतात. म्हणजे तुम्ही जर लाल डब्यामध्ये, हिरव्या डब्यामध्ये पाहिलं तर लोक इतकी मस्त झोपतात की म्हणजे मला फार त्यांची म्हणजे काय म्हणता येईल, असूया आहे. कारण मला अजिबात गाडीत झोप येत नाही, बिलकुल नाही, कार मध्ये पण नाही. कितीही म्हणजे हे जर असलं ना, म्हणजे थकून भागून जरी बसलेलो असलो ना तरी नाही, माहित नाही काय प्रॉब्लेम, शापच म्हणा तो. आणि अनेक मैत्रिणींना मग असं घोरताना असं असं डावं उजवं असं 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 मस्त एन्जॉय करतात ते. पण इथे ब्रेक लागला गाडीला की मग असं आदळतात, आणि काही बहादर असे की आदळल्यावर परत असं असं सुरू होतं. म्हणजे त्यांना काही त्याचं वाटत नाही, म्हणजे इतके ते प्रेमी असतात झोपेचे. नशीबवानच म्हणायचे म्हणजे बरं का ते. पण हे दोन्ही आपल्याला विचारलं गेलेलं आहे बरं का. गतीच्या जडत्वामध्ये माणूस पुढे आदळतो आणि विराम अवस्थेच्या जडत्वामध्ये माणूस मागे जातो. बसचं उदाहरण चांगलं लक्षात येईल तुम्हाला. जडत्व म्हणजे इनर्शिया, म्हणजे आपली स्थिती न बदलण्याचं जो काही प्रत्येकाचा स्वभाव आहे, तो वस्तूचा पण आहे आणि तो सजीवाला पण लागू आहे. जडत्वाचा नियम सजीवाला कम्प्लीट लागू आहे. तर ते जे जडत्व आहे, इनर्शिया म्हणजे स्थिर वस्तू स्थिर राहू इच्छिते आणि गतिमान वस्तू गतिमान राहू इच्छिते. तर त्यामुळे आता नीट ऐका वाक्य मी काय म्हणते. स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी आणि गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागतो. फोर्स अप्लाय करावा लागतो. मग आपल्या घरामध्ये मग अशी आईनं पाणी मागणं हे जे उदाहरण दिलं, त्यात आई फोर्स नाही अप्लाय करत, आई शिव्या अप्लाय करते. गाढवा, जा की पाणी आणखी, किती वेळा तुला पाणी दिले लहानपणी. तर इथे हा फोर्स मेंटल आहे. म्हणजे 2-4 वेळेला असा आपला उद्धार झाला की मग आपण उठतो आणि देतो. अशी वेळ नको यायला खरं तर, पण काय करणार, हल्ली ना कानच बंद होत आहेत, कानपूर लाईन बंद. मोबाईल चालू असला की तुमची कानपूर लाईन कुठे चालू असते, तुम्हाला कोण काय बोलतं काहीच कळत नाही. टीव्ही चालू असला की माझ्या बाबतीत असं होतं की टीव्ही समोर जर मी बसले आणि माझ्या बाजूला ढोल जरी वाजवलं तरी मला ऐकू नाही येणार. म्हणून मी टीव्हीच नाही घेतलेला घरात. बेस्ट वे ना, अशी ढोल वाजवण्याची वेळ घरच्यांवर यायला नको. पण आपल्याला आपला इनर्शिया सोडायचा नसतो आणि तो सोडण्यासाठी फोर्स इज रिक्वायर्ड. बलाची गरज पडते. तर इथे मग बल कोणती कोणती वापरली जातात? बल वापरली जातात ना. आधी तुम्हाला जडत्व सांगितलं. जडत्व म्हणजे आपली अवस्था बदलण्याची तयारी नसणं. मग ती कुठली? स्थिती बदलण्याची नाहीये. मग ती जर आपण थांबलेलो तर आपल्याला वेगात नाही जायचं, वेगात होत तर आपल्याला थांबायचं नाहीये. ते जडत्व आहे. फोर्सची गरज पडते. मग जडत्वाचे प्रकार कोणते सांगितले? एक सांगितलं विराम अवस्थेतून ती वस्तू गतिमान होतीये, विराम अवस्थेचं जडत्व. आता जसं तुम्ही त्याचं प्रवासी मागे ढकलले जातात असं जसं तुम्ही लिहून घेतलं असेल, तसंच आहे ना, तिथे आणखी एक उदाहरण लिहून ठेवा आणि त्यातलं तुमच्यापैकी कोणीतरी मला स्पष्टीकरण सांगणार आहे.
की फांदी हलवल्यावर फळ झाडावरून खाली पडतं, हे एक उदाहरण. फांदी हलवली की फळ झाडावरून खाली पडतं. आणि सतरंजी झटकतो आपण, बऱ्याचदा शाळेमध्ये झटकलेल्या असतील आपल्या सतरंज्या. तर धुळीचे कण विराम अवस्थेत राहतात. याचं उदाहरण म्हणजे ही 2 उदाहरण आहेत. याचं स्पष्टीकरण आपल्याला शुभम देईल, शुभम माळी. आणि मी मागे पण तुलाच विचारलं होतं शुभम, 7 महिन्यापूर्वी तुलाच विचारलं होतं हे मी, की काय स्पष्टीकरण आहे, तर तूच सांग. मॅम नाही कळलं मला. नाही कळलं म्हणजे विसरलास तू. बरं, कोण सांगतंय? जयश्री सांगतेस का? याच्यात वजन मॅटर करतो. कशाचं वजन? फळाला वजन असतं ना. फळाला त्या वजन असतं? ऑब्जेक्टचं. अरे नाही, ऑब्जेक्टचं. अरे नाही. फळ झाडावर जेव्हा असतं तेव्हा विराम अवस्थेत असतं की नाही? हो. विराम अवस्थेत असतं फळ. म्हणजे तुला असं म्हणायचंय का देवेश, वजन हा मुद्दा जर तू उपस्थित करतोयस, तर तुला असं म्हणायचंय का की कमी वजनाची फळं मग पडतच नाहीत खाली आणि जास्त वजनाची फळं लवकर पडतात, असं म्हणायचंय का? सम काइंड हो. नाही. नाही वारा मॅडम. वारा आला मी सांगू का? गुरुत्वाकर्षण बल. वारा मी आला सांगू तर का? पडणारच खाली. नाही, याच्यात ना आम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवला होता. 2 ऑब्जेक्ट आहे, एकाच वजनाचे आणि एकाच साईजचे. दोघांना एक सोबत सोडलं होतं. दोन्ही एकाच टाइम पिरियड मध्ये खाली पडले होते. आणि आता दोन्ही याला बॉल घेतला होता. मग एका याला बॉल घेतला होता आणि एका याला फेदर घेतलं होतं. दोन्ही एक सोबतच सोडले होते, पण बॉल लवकर पडला आणि फेदर जे आहे ते थोडा वेळ हवेत तरंगत राहिला, कारण की तिचा वेट कमी होता. बरोबर. उदाहरण तू एकदम अचूक सांगतोयस, पण ते जडत्वाचं नाहीये. म्हणजे आत्ता जो मुद्दा, उदाहरण तुला जे आठवतंय ते करेक्ट आठवतंय, त्याबद्दल नो ऑब्जेक्शन ऍट ऑल. आणि हे काय आहे सांगा, देवेश जे सांगतोय ते काय आहे? कोण सांगेल? रेजिस्टन्सचा आहे तो. रेजिस्टन्स. म्हणजे आता ते फेदरला कमी रेजिस्टन्स असतं आणि बॉलला कमी रेजिस्टन्स असतं. काचेचं आहे, काचेचं फेदरला उदाहरण आहे. चिन्मय, तू परत आणखी एका नवीन उदाहरणाकडे गेलास. ते काच आणि बॉल असं उदाहरण आहे. रिजिड आणि फ्लेक्झिबल असं आहे. ते रेजिस्टंट म्हणलं ना की रिजिड आणि फ्लेक्झिबल. अशोक सांग, तू काहीतरी मुद्दा सांगत होतास. पंकज, ते जे फेदर म्हणताय ना, तर त्याचं ना वेट कमी असतं आणि सरफेस एरिया जास्त असतो. तर त्यामुळे जेव्हा ते खाली येतं ना, तर तेव्हा म्हणजे एअर फ्रिक्शन, म्हणजे त्याला ना खालनं दबाव राहतो एक हवेचा. आणि बॉल जर म्हटलं ना, त्याचं ना वेट जास्त असेल आणि सरफेस एरिया हा कमी असणार. म्हणून मग जेव्हा तो वरनं पडेल ना, तर तेव्हा जोरात येईल खाली. आणि तसे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती जास्त ऍक्ट करेल आणि फेदरवरती कमी करेल. वजन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांचा संबंध आहे बरं का. वजन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांचा संबंध आहे, तो मुद्दा आहे देवेश. त्यामुळे तू जे उदाहरण सांगतोयस ना, इट इज रिलेटेड टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आत्ता आपण जे स्पष्टीकरण देतोय ना, तर ते कशाचं देतोय माहितीये, की झाडावर विराम अवस्थेत असणारं फळ खाली जेव्हा पडतं तेव्हा ते गतिमान झाल्याशिवाय खाली पडू शकत नाही, असं उदाहरण आहे. येते लक्षात? म्हणून विराम, फळांनी झाडावरून खाली पडणं, मग ते वारा हे कारण असेल, टुकार मुलांनी मारलेले दगड हे कारण असेल, किंवा कुणीतरी खाली उभं राहिलंय आणि गद 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 झाड हलवते हे कारण असेल, कारण काही असेल, पण विराम अवस्थेतलं फळ झाडावरून खाली का येणार आहे? कारण त्याला त्याचं जिथे ते लगडलेलं आहे तिथली जागा सोडायला कुणीतरी मजबूर केलं. आणि तो जो फोर्स आहे तो कुठलाही असेल मग, तर त्याच्यामुळे ते खाली पडतंय. आणि खालीच पडतंय का? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते वरती आकाशात जात नाहीये. तर इथे विराम अवस्थेचं जडत्वाचं उदाहरण म्हणून आपण फळ घेतोय. आणि मी स्पष्टीकरण असं मागतेय की सतरंजीवरच्या कणांचं जे उदाहरण दिलेलं आहे ते नेमकं काय आहे? सतरंजी आपण झटकतो. इनर्शिया ऍट रेस्ट, म्हणजे त्याच्यावरचे धुनीचे ते जे कण आहे ना धुळीचे, तर ते त्या सतरंजीवरती विराम अवस्थेत असतात. जेव्हा आपण सतरंजी झटकतो, सतरंजी आपण मोशन मध्ये टाकतो,
पण ते जे कण आहे ना ते तरी विराम अवस्थेतच असतात, म्हणून मग ते असे वर येतात आणि सतरंजी आपण हलवतो तरी सुद्धा ते म्हणजे स्थिरच दिसतात आपल्याला बऱ्यापैकी, पण हा सतरंजी हा पासून बाहेर हा आलेले असतात. बरोबर. हा बघा, हा आपण सतरंजी झटकली की अचानक आपल्याला धूळ दिसते. सतरंजी जोपर्यंत खाली टाकलेली तोपर्यंत आपल्याला धूळ दिसते का? आपण जेव्हा ती झटकायला लागतो तेव्हा अक्षरशः म्हणजे आता अनेकदा शाळांमध्ये लोट येतात धुळीचे, कारण मुलांसाठी सतरंजात झटकणं हा खूप आनंदाचा क्षण असतो. मुलं इतके झटकतात, दुसऱ्यापेक्षा आपली धूळ जास्त बाहेर पडली पाहिजे. तर त्यावेळेला धुळीचे लोट येतात. हे जे धुलीकण आहेत की नाही, ते धुलीकण सतरंजीला जोपर्यंत चिकटलेले असतात तोपर्यंत ते कसे आहेत, विराम अवस्थेत आहेत. जेव्हा सतरंजीला आपण गतिमान करतो त्यावेळेला त्या धुलीकणांची इच्छा नसताना त्यांना गतिमान व्हावं लागतं आणि म्हणून ते आपल्याला दिसतात. आणि मजा अशी आहे की ते परत सतरंजीवर जाऊन बसतात खूपदा. म्हणजे जर आपण त्याच्यानंतर झाडलं नाही ना तर परत ते सतरंजीवर जाऊन बसतात. म्हणजे अनेक सामाजिक संस्थांशी मी संबंधित आहे ना, त्यामुळे मी सतरंज्या खूप झटकल्यात. म्हणजे निश्चितपणे एका योगाच्या ठिकाणी जायचो, तिथे सगळं निशुल्क होतं, तर तिथे आम्हाला कंपल्सरी सतरंज्या झटकाव्याच लागायच्या. मोठ्या मोठ्या सतरंज्या असायच्या आणि खूपशा कार्यक्रमांना सुद्धा, स्पर्धांना वगैरे सुद्धा. म्हणजे खूपदा प्रमुख पाहुणा जर आधी पोहोचला वेळेवर तर त्याला सतरंज्यात झटकायला लावतात बरं का. तर तोही अनुभव घेतलेला आहे की प्रमुख पाहुण्याला माहितीये ना तुम्हाला विनोद, की आपल्याकडे प्रमुख पाहुणे नेहमी उशिरा का येतात? कोणाला माहिती? 1 मिनिट भरात सांगा बरं, जरा विज्ञानातून रिलीफ मिळेल आपल्याला. मेघना सांगते का? आपल्याकडे प्रत्येक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजिबात वेळेवर येत नाहीत. कारण काय असेल? काम करावे लागतात. हा, एक माणूस ह्युमन रिसोर्स अवेलेबल झालाय म्हटल्यावर झाडून घेण्यापासून, खुर्च्या टाकण्यापासून, पायदाण टाकण्यापासून, हार लावण्यापर्यंत, ते फुलांची सजावट करण्यापर्यंत त्या ह्युमन रिसोर्सला वापरलं जातं. म्हणजे एक असा किस्सा सांगितला गेला, एका माणसाने असं सांगितलं की एकदा मी वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचलो होतो आणि त्या लोकांनी मला असं वापरून घेतलं आणि मी किती सांगत होतो, अहो मी प्रमुखपणे, असू द्या म्हणे, अजून कुठे कार्यक्रम सुरू झालाय? कार्यक्रम सुरू झाल्यावर तुम्ही प्रमुख पाहुणे, अजून कार्यक्रम नाही सुरू झालाय, त्यामुळे तुम्ही आमचा ह्युमन रिसोर्स, चला या इकडे, झटका सतरंजा. ते म्हणून आहे ना, ते प्रमुख पाहुणे सगळं आवरून सावरून माईक बीक लावून झाला आणि लोक कंटाळायला लागली की मग जातात. भारतामध्ये येत नाहीत बघा प्रमुख पाहुणे वेळेवर, अजिबात नाही. म्हणजे वेळेवर आलेल्या प्रमुख पाहुण्याचीच फार पंचायत होते, त्यांना ना बसवून ठेवतात ऑफिसमध्ये वगैरे कुठेतरी, ते डोक्यात फक्त असू द्यात, पण तुम्ही वेळेवर जात जा. हा, म्हणजे तुम्ही नाही असं करायचं, कारण आपल्यामुळे दुसऱ्यांचा वेळ जाता कामा नये. विराम अवस्थेतल्या जडत्वाला सतरंजी हे उदाहरण डोक्यात ठेवा. परीक्षेला आलं तर पर्याय कसं येणार माहितीये? सतरंजी झटकल्यानंतर सतरंजीवरचे धुळीकण पुन्हा सतरंजीवर जाऊन बसताना दिसतात, किंवा ते पुन्हा एकदा आपली विराम अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, किंवा ते सतरंजीपासून वेगळे निघून धुळीसारखे दिसायला लागतात. तर हे कशाच जडत्वातल्या कुठल्या प्रकाराचं उदाहरण आहे? आणि मग पर्याय दिलेले असतील: गतीचं जडत्व, दिशेचं जडत्व आणि विरामावस्थेचं जडत्व. तर सतरंजी म्हणली की विरामावस्था, झाडावरून फळ खाली पडणं म्हटलं की विरामावस्था, बसमध्ये आपण मागच्या दिशेला आपल्याला झटका बसणं म्हणजे विरामावस्था, पुढच्या दिशेला बसणं म्हणजे गतीची अवस्था. हं, आणि आणखी एक याचं उदाहरण आहे की जर टेबलवर एखादं हे टेबल क्लॉथ अंथरलेलं आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही एखादं पेपर वेट ठेवलेलं आहे आणि तुम्ही ते टेबलवरचं टेबल क्लॉथ काढून घेतलं असं झरकन, तर ते वेट तिथेच राहतं, ते नाही येत त्या याच्यासोबत, म्हणजे त्या टेबल क्लॉथ सोबत येत नाही. तर इथे त्यानं आपलं जडत्व सोडलेलं नसतं म्हणून ते येत नाही, लक्षात ठेवा. तर हे पण उदाहरण येऊ शकतं. हे विराम अवस्थेचं जडत्व आहे, ते फक्त हलतं पण ते तिथेच राहतं. हे जादूच्या प्रयोगांमध्ये दाखवतात बघा छोट्या मुलांना. तर हे विराम अवस्थेचं जडत्व आहे. त्यामुळे उदाहरणं तुम्हाला आयोग विचारू शकतं. गतीच्या जडत्वामध्ये पंख्याचं बटण तुम्ही बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ तुम्हाला पंखा फिरताना दिसतो. ते गतीचं जडत्व आहे. म्हणजे गती थांबवायला चटकन तयार नाही होत. गतीत असताना ती गती थांबवण्यासाठी आपण बटन दाबलं, पंखा बंद केला, पण बंद केलेला पंखा सुद्धा काही काळ फिरत राहतो. हे गतीचं जडत्व आहे. चालत्या बसमध्ये प्रवाशी पुढच्या बाजूला ढकलला जाणं
चालत्या बसमध्ये प्रवासी पुढच्या बाजूला ढकलला जाणं, हे पण गतीचं उदाहरण आहे. आणि दिशेचं जडत्व जेव्हा आपण बघतो ना, दिशेचं जडत्व, त्या दिशेच्या जडत्वामध्ये यांनी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. तुमच्यापैकी कोणी जर धार लावण्याचे ते जर हे पाहिले असेल, सायकलवाले येतात बघा धारे धारे करत, आणि ते जेव्हा सुरीला धार लावतात त्यावेळेला ठिणग्या उडताना दिसतात. पाहिलंय तुम्ही हे सगळ्यांनी कधी ना कधी, लहानपणी तर पाहिलं असेल. तर ह्या ज्या ठिणग्या उडतात ना, त्या का उडतात? चाकूला धार करत असताना धार करणारी जी चाक आहे ना, त्याची एक स्पर्श रेषा आहे, जिथे सर्र असा आवाज येतो आणि ठिणगी उडते, सर्र असा आवाज येतो आणि ठिणगी उडते. तर ते जे आहे ना, ते दिशेचं जडत्व आहे. विकास, सांग बरं मला, काय इथे दिशेचा संदर्भ? रोटेशनल मोशन मध्ये फिरत असतं ना ते चाक, आणि हा. फिरताना त्याला एकदम ऑब्स्टॅकल येतं. हा, त्याला त्याच्यामुळे दिशाच त्याला दिशा बदलता येत नाही ना, म्हणून ते इतकं जोरदार भांडतं की ठिणग्याच उडतात. येते लक्षात? इतकं जोरदार भांडतं ते. हा हा, त्याला असं फिरतंय आणि त्याला आपली दिशा नाही बदलता येते, आणि त्याच्या वाटेत सुरी येते, त्याच्या वाटेमध्ये सुरी येते, त्यामुळे सुरी सोबत त्याचं घर्षण होऊन ठिणग्या उडतात. तर इथे त्याला दिशा बदलायची नाहीये, त्या चाकाला दिशा बदलायची नाहीये, म्हणून सुरीला धार लागून जाते. बघा, तुम्ही स्वतःच कधी ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्ही जेव्हा रागावलेले असता ना, तेव्हा मस्त काम करत असता बघा. म्हणजे मस्त काम करत म्हणजे भांडत बिंडत असाल ना, तर त्या भांडणाच्या नादात आहे ना, इतर वेळेला अजिबात न करणारी कामं तुम्ही करून टाकता. म्हणजे बघा, ह्याच्याकडे स्वतःकडे यासाठी लक्ष असलं पाहिजे, त्याच्याशिवाय कळणार नाही. आणि इथे मडगाडचं पण उदाहरण दिलेलं आहे. मडगाड मध्ये सुद्धा चाक असं फिरतंय ना, तर ते चिखल उडवतंय. आता इथे काय संदर्भ आहे केतन, सांग. मडगाड मध्ये चिखल उडतो बघा, मडगाड चिखल उडवण्यापासून आपलं संरक्षण करतं. इथे काय आहे? इथे गतीचं जडत्व कसं आहे? दिशेचं, सॉरी, गतीचं नाही, दिशेचं जडत्व कसं आहे केतन? झोपल्यास काय? केतन, सांग की. कोमल मुलगी कोण आलेली आज आपल्याकडे? कोमल क्षीरसागर. कोणाच्या रेफरन्स न आलीस बघा तू? अरे सांग ना केतन. मॅम, हॅलो. हा, बोल. मॅम, ते जयश्री क्षीरसागर, आमचं शॉप आहे, ब्लॉसम शॉप म्हणून. हा, ओके, तू त्यांची मुलगी आहेस. बरं बरं बरं, मला तुझं नाव माहिती आहे. हा, सॉरी सॉरी, ठीक आहे. तुला समजतंय ना काय चाललंय ते? हो. हा, आता हे बघ, हा जो आहे ना, तो सगळा UPSC बेसिक सायन्स, MPSC बेसिक सायन्स आणि कंबाईंड डायरेक्ट सायन्स असं चालू आहे. हे जे सायन्स चालू आहे ना, ते बेसिक प्लस एक्झाम ओरिएंटेड असं दोन्ही चालू आहे. हा, तर बघ, एक 2-4 दिवस तुला कसं वाटतंय ते. सायन्स चालू आहे आता, आणि हे सगळं तुमच्या एक्झामशी रिलेटेड आहे. हा, आणखी कोणी नवीन आलंय का रे मुलांना? आज 3 मिनिटं राहिलेत शेवटचे, त्यामुळे मला जरा विचारावं मॅम, लागेल. नीता ताई आहे ना, त्या हात वरती करत होत्या केव्हा. हा नीता, विचार. का चुकून होत होता हात तिचा वरती? नीता, नाही मॅम, मगाशी क्वेश्चन विचारला होता त्यांचं इनर्शिया म्हणून, तेव्हा मला आन्सर येत होतं म्हणून मी हात वर केलं होतं. ओके ओके ओके, मग अशी तुला उत्तर द्यायचं होतं म्हणून तू हात वरती करत होतीस. ठीक आहे ठीक आहे, चालतंय. आणि नवीन कोणी आहे का आणखी जॉईनिंग वालं? काल मला कोणीतरी फोन केला होता एका टीचरनी, एक टीचर आहेत कोणीतरी नंदुरबार मधल्या, तर त्या जॉईन झाल्यात का? मला नाव नाही दिसत आहे कारण त्यांचं. ठीक आहे, चालेल. करिश्मा, करेक्ट करेक्ट. हा, तर त्यांचं नाव नाही दिसत आहे, होतील त्या 1-2 दिवसात जॉईन. करिश्मा मॅडम जॉईन झाल्यात का? कारण कधी कधी मोबाईलवर दुसऱ्यांची पण नावं असतात ना, त्यामुळे मला नाही समजत. ठीक आहे, 2 मिनिटं राहिलेत शेवटचे. मीटिंग कंटिन्यू होईल. करू का? कसं धस्स होतं. चहा पिऊ द्या ना, जाऊ द्या ना मला.
हा नाही करत कंटिन्यू. उद्या कंटिन्यू होईल. हा आणि उद्या पण आपण 5:30 वाजताच घेऊयात. सकाळी. उद्या कोणता वार आहे? शुक्रवार आहे ना उद्या. येत्या शनिवारी नाही, आज शुक्रवार आहे का? उद्या शनिवारी मॅडम. अरे यार, मग आपल्याला करंट घ्यायचेत रे. उद्या करंट होईल मुलांना, कारण आहे ना करंट जोरदार आहे. या आठवड्याभरातलं सुद्धा करंट आहे. आणि राज्यसेवेला मार्चचा पेपर निघणार आहे, पण PSI ला पेपर ऑगस्ट पर्यंत निघणार आहे. राज्यसेवेचं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगते म्हणून. तर राज्यसेवेचा पेपर हा मार्च पर्यंत निघतोय, तरी कोरोनाचे 2 ऑब्जेक्टिव्ह असण्याची दाट शक्यता, एक सायन्स मध्ये आणि एक करंट अफेअर्स मध्ये. राज्यसेवेचा पेपर जरी मार्च पर्यंतचा निघतोय, तरी कोरोनाचे 2 ऑब्जेक्टिव्ह असतील त्या पेपरमध्ये. आणि तुमचा कंबाईनचा पेपर मात्र ऑगस्ट पर्यंतचा निघत आहे, ऑगस्ट 31. तर त्यामुळं तुम्हाला करंट अफेअर्स सिरियसली करावे लागतील. आविष्कार, तुला काही विचारायचं वेळा? माईक ऑन हा केलंस. मॅम, ते जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल बदललेत आता. हो, जम्मू काश्मीर. आता बघा 1 वर्ष झालं ना. 5 ऑगस्ट 2019 ते 5 ऑगस्ट 2020. आपण उद्या नक्की बोलूयातच याच्यावर, जम्मू काश्मीर बद्दल. तर आता जम्मू काश्मीरला रुटीन मध्ये येऊ देणार ते. जे काही गेले वर्षभर जे त्यांना सांभाळून ठेवलं, तर ते जरा बाजूला करून सगळं रुटीन मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार ते. तर त्यामुळे तिथे बरंच काही होणार आहे. तर ते आपण उद्या नक्की बघूयात. उद्या करंट अफेअर्स होईल. हा, करंट अफेअर्स बुडवत जाऊ नका. बरं, ज्यांच्याकडे मागच्या वर्षीची करंट अफेअर्सची वही आहे, त्यांनी जरा आपल्या आर्यावाल्याकडे ठेवा. आपल्या क्लासच्या एका मुलीला पाहिजे त्याची झेरॉक्स, आणि घेऊन जा. झेरॉक्स कर म्हणा आर्यावाल्याला, आणि हे कर. याच्या पूर्वीची करंट अफेअर्सची वही ज्यांच्याकडे आहे व्यवस्थित लिहिलेली, पूर्ण केलेली, त्यांनी प्लीज आर्यावाल्याकडे वही ठेवा. जुनेच आपले कोणीतरी गुणी मंडळी असतील रेग्युलर येणारी, नवीन मुलांकडे तर नसणार आहे ते. तर त्यांनी वही ठेवा, झेरॉक्स करून वही परत घेऊन जा. मग त्या झेरॉक्स आपण पोचवायची व्यवस्था करूयात. PDF देऊ का असं श्रावणी विचारतीये. सुवर्णा मॅडम, चालेल का तुम्हाला PDF? आहे का PDF? असेल तर चालेल, काय प्रॉब्लेम हा नाही. आहे. मग श्रावणी